नमस्कार. आज आपण बघणार आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. त्याचे असणारे डेफिनेशन आणि त्याचे असणारे कॅरेक्टरिस्टिक्स हे आज आपण बघणार आहे. स्ट्रेस इज अ सायकोलॉजिकल कंडिशन अँड बॉडी डिस्कम्फर्ट. स्ट्रेस इज अ कॉमन फिनॉमिनन. Every individual experiences stress at some or other time. Employees experience stress in the process of meeting the targets and working for long hours. When the person experiences a constraint inhibiting the accomplishment of desire and demand for accomplishment, it leads to potential stress. Anxiety is converted into stress and ultimately it leads to job burnout. In fact, for most of the time, individuals are responsible for stress. However, organizations also create stress in the individuals. Why one should be concerned about stress? The reason is that the stress has some negative consequences than positive. In this unit, we will learn to definition, causes and consequences of stress. You will be exposed to the techniques of managing stress. You will further learn the process of creating stress free environment. आता इथं बघा, स्ट्रेस म्हणजे काय असतं? स्ट्रेस हा आपल्या मेंटली किंवा सायकोलॉजिकल फॅक्टर आहे. म्हणजे आपल्या मनावरती स्ट्रेस जो काही असतो तो आपल्या मनाशी संबंधित घटक आहे. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस येतो म्हणजेच काय होतं, आपल्यावरती एक प्रकारचं दडपण येतं किंवा आपल्याला आपल्याला एक प्रकारे जास्त प्रमाणामध्ये स्ट्रेस आला तर आपण एक प्रकारे काय होऊ शकतो, तर डिप्रेस होऊ शकतो. आता हा स्ट्रेस काही बाबतीत स्ट्रेस हा पॉझिटिव्ह पण घेतला जातो किंवा निगेटिव्ह गोष्टींमुळे सुद्धा आपल्याला स्ट्रेस येण्याची शक्यता असते. दोन्ही गोष्टींमुळे सुद्धा स्ट्रेस आपल्याला येऊ शकतो. जॉबवरती तुम्हाला समजा जास्त कामं तुमच्यावरती लादली गेली आणि त्याचं तुम्हाला योग्य प्रकारे जर टाईम मॅनेजमेंट करता नाही आलं तर तुम्हाला त्या कामांचा काय होतं, तर स्ट्रेस वाटायला सुरुवात होते. जर तुमच्या विद्यार्थ्यांचं एक्झाम्पल जर आपण घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला 6-7 विषय, त्या विषयांमध्ये एकाच वेळेला तुम्हाला सगळ्या विषयांची असाइनमेंट दिली आणि सांगितलं की आजच्याच तुम्ही सगळ्याच विषयांची असाइनमेंट काय करा, कंप्लीट करून द्या, तर तुम्हाला काय येणार आहे, त्याचा स्ट्रेस येणार आहे. ते जर तुम्हाला 1 बाय 1 सांगितलेलं असेल किंवा तुम्ही योग्य प्रकारे टाईम मॅनेजमेंट जर केली दिवसभरामधली योग्य पद्धतीनं, तर तुम्ही ते दिलेल्या असाइनमेंट्स एका दिवसात सुद्धा काय करू शकता, कंप्लीट करू शकता. म्हणजे मग तुम्हाला स्ट्रेस येणार नाही. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर स्ट्रेस आणि टाईम मॅनेजमेंटचा थोडाफार जवळचा संबंध आपल्याला सांगता येतो. स्ट्रेस हा आपल्याला काय करता येतो, कमी करता येतो, पण त्यासाठी प्रॉपर तुम्हाला मॅनेजमेंट करता आली पाहिजे. त्यासाठीच आपल्याला स्ट्रेस म्हणजे काय ते आपण पुढं बघणार आहे. या टॉपिकमध्ये आपल्याला त्याची डेफिनेशन्स बघायचे आहेत. त्याचबरोबर त्याचे असणारे आपल्याला कॉजेस, कुठल्या कारणांमुळे आपल्याला स्ट्रेस येऊ शकतो, आणि त्याचबरोबर आपल्याला तो स्ट्रेस जर कमी करायचा असेल तर आपण स्ट्रेस मॅनेजमेंट कशा पद्धतीने करणार आहे त्या संदर्भातली इन्फॉर्मेशन आपण बघणार आहे. त्यानंतर आपण बघणार आहे डेफिनेशन ऑफ स्ट्रेस. आता स्ट्रेसची जर आपण डेफिनेशन बघायला गेलो तर आपल्याला पाहता येईल, स्ट्रेस इज अ स्टेट ऑफ डिस्कम्फर्ट एक्सपिरियन्स्ड बाय अन इंडिव्हिज्युअल. एखाद्या व्यक्तीला जो काही डिस्कम्फर्ट जाणवतो त्याला आपण काय म्हणणार आहे, स्ट्रेस असं म्हणणार आहे. लॉस ऑफ इमोशनल स्टॅबिलिटी इज द जनरल एक्सप्रेशन ऑफ स्ट्रेस. इट इज जनरली apparent when the individual experiences a biological disorder. Stress has a positive association with the age, lifestyle, time constraint and the nature of occupation. स्ट्रेसचा जो काही संबंध आहे तो संबंध कशाशी येतो, तर एज, वयावरती राहतं. जेवढं तुमचं एज जास्त असेल तेवढं तुम्हाला स्ट्रेस जास्त येतो. कमी वयामध्ये थोडाफार कमी स्ट्रेस असतो. लाईफस्टाईल, तुम्ही ज्या पद्धतीनं जीवन जगता त्याचासुद्धा तुम्हाला काय होतं, एक प्रकारचा स्ट्रेस येतो. जसं की जर प्रतिष्ठित व्यक्ती असेल तर त्या प्रतिष्ठित व्यक्तीला काही कारणाने तिचं समजा इन्कम कमी झालं तर तिला तिची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी काय होतं, तर एक प्रकारे स्ट्रेस येतो. त्याचबरोबर तुम्ही वेळेचं बंधन, तुम्हाला जे काही वेळ दिलेली असेल त्या वेळेमध्ये एखादी गोष्ट नाही करू शकलात तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला स्ट्रेस येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर नेचर ऑफ ऑक्युपेशन, ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या कामाच्या ठिकाणच्या वातावरणाचं सुद्धा किंवा त्या ठिकाणी कामाच्या ठिकाणचं सुद्धा तुम्हाला काय शकतो, एक प्रकारे स्ट्रेस येऊ शकतो. सर्टन ऑक्युपेशन्स आर मोर प्रॉन टू द स्ट्रेस दॅन द अदर्स. फॉर एक्झाम्पल, drivers of vehicle, doctors, lawyers and managers are more likely to get stress than teachers, bankers and operating personnel. आपण जर एक्झाम्पल घ्यायचं गेलो तर गाडी चालवणारा ड्रायव्हर, डॉक्टर किंवा वकील असेल किंवा मॅनेजर असेल, याला जेवढा स्ट्रेस होतो त्याच्या मनानं
टीचरला किंवा बँकर्सना किंवा ऑपरेटिंग पर्सनल जे प्रत्यक्ष वर्किंग करतात फॅक्टरीमध्ये त्या वर्कर्सना असणारा स्ट्रेस हा कसा असतो, कमी असतो. इंडिव्हिज्युअल्स फील स्ट्रेस when the needs or desires are not accomplished in the normal expected ways. जर इंडिव्हिज्युअल व्यक्तींना सुद्धा स्ट्रेस येतो, आपणला डे टू डे लाईफमध्ये पण आपल्याला स्ट्रेस येऊ शकतो. ज्यावेळेला एखादी ठरवलेली गोष्ट किंवा अपेक्षित गोष्ट जर होत नसेल तर त्यावेळेला त्या व्यक्तीला स्ट्रेस यायची शक्यता असते. दिस इज बिकॉज ऑफ द अनसर्टन्टी because of the natural constraints operated on the individuals. The more the intensity of the desire and greater is the uncertainty associated with the achievement of the goal, the greater is the degree of stress. ज्या वेळेला एखादा गोल ठरवून दिलेला असतो आणि तो गोल आपल्याला अचीव करायचा असतो त्यावेळेला तो गोल अचीव होईपर्यंत काय होतं तर मोठ्या प्रमाणावरती स्ट्रेस येतो. एम्प्लॉईज आर वर्किंग फॉर लॉंगर अवर्स, टेकिंग ऑन द वर्क वन्स डन बाय laid off colleagues, meeting tighter deadlines and cutting back on expenses are some of the causes of stress. आता जे काही कामगार असतात त्यांना स्ट्रेस यायचं कारण काय असतं तर एक प्रकारे त्यांचे कलीग जे असतात ते त्यांच्यापेक्षा जास्त वर्किंग करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर ज्या काही सुपिरियर असतात त्यांनी काय केलेलं असतं तर आपल्याला काहीतरी टार्गेट दिलं असतं, डेडलाईन दिली असती, त्या डेडलाईनमध्ये तुमचं वर्क कंप्लीट करायचं असतं. त्याचबरोबर जे काही एक्सपेन्सेस असतात त्या एक्सपेन्सेसवरती कंट्रोलिंग ठेवायचं असतं. यासारखे टार्गेट दिल्यामुळे काय होतं तर एक प्रकारे स्ट्रेस हा वर्करना येऊ शकतो. कंबाइंड टू दिस विथ द डबल इन्कम फॅमिली डिमांड्स ऑफ मंथली मॉर्गेजेस, चाइल्ड केअर्स इश्यूज अँड अगेनिंग पार्टनर्स, parents, and the result for many is anxiety, sleepiness, irritability and physical and mental deterioration. आता हे जे काही स्ट्रेस असतात त्याचे आपल्या शरीरावरती सुद्धा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते, जसं की झोप उडणं, त्याचबरोबर आपल्याला मेंटली आपल्यावरती परिणाम होणं किंवा खूप स्ट्रेसमुळं आपण अबोल होणं यासारख्या गोष्टी काय होऊ शकतात. फिजिकली आणि मेंटली त्याचा परिणाम स्ट्रेसचा आपल्यावरती होत असतो. परहॅप्स दीज आर द पोटेन्शियल रिझन्स फॉर स्ट्रेस इन द एम्प्लॉईज. लेट अस फर्स्ट लर्न व्हॉट इज स्ट्रेस. आता व्हॉट इज स्ट्रेसची डेफिनेशन आपल्याला बघायचे. इन द वर्ड्स ऑफ फ्रेड लुथान्स, स्ट्रेस इज डिफाइन्ड ॲज अ adaptive response to an external situation that results in physical, psychological and or behavioral deviations for organizational participants. आता जो स्ट्रेस असतो तो बाहेरून आलेला असतो पण त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या शरीरावरती, मनावरती किंवा मानसशास्त्रावरती त्याचबरोबर त्याच्या बिहेवियरती होतो. यालाच आपण काय म्हणतो स्ट्रेस असं म्हणतो. इव्हेंट्स विच अँड मेथॉन्सन डिफाइन्स stress as the interactive of the individual with the environment. It is an adaptive response mediated by individual characteristics and or psychological processes that are consequence of any external action, situations or event that places special physical or psychological demands upon a person. आता इथं सुद्धा ह्यांनी सुद्धा कन्सिडर करताना काय केलं यांच्या डिफिनेशनमध्ये बाहेरच्याच गोष्टींचा किंवा बाहेरच्या एन्व्हायरमेंटचाच परिणाम हा व्यक्तीच्या सायकोलॉजीवरती आणि त्याचबरोबर त्याच्या असणाऱ्या फिजिकल म्हणजे बॉडीवरती थोडक्यात होत असतो. त्यालाच आपण काय म्हणतो स्ट्रेस असं म्हणतो. शुलर डिफाइन्स स्ट्रेस ॲज अ डायनॅमिक कंडिशन इन विच अन इंडिव्हिज्युअल इज confronted with an opportunity, constraints or demand related to what he or she desires and for which the outcome is perceived to be both uncertain and important. इथं यांनी डिफाईन असं केलेलं आहे की एक स्ट्रेस अशी एक डायनॅमिक कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये व्यक्तीवरती अपॉर्च्युनिटी येऊ शकते, म्हणजे काही संधी तिला उपलब्ध होऊ शकतात स्ट्रेसमुळं. काही वेळेला धोके निर्माण होऊ शकतात किंवा अडथळे निर्माण होऊ शकतात. काही वेळेला काही गोष्टी चांगल्या मिळू शकतात स्ट्रेसमुळं, काही गोष्टी काय होतात तर अचीव करता येणं अवघड असतं. नेक्स्ट आपण बघणार आहे द फॉलोइंग आर द फीचर्स ऑफ स्ट्रेस. स्ट्रेसचे असणारे फीचर्स बघणार आहे. पहिले दिले स्ट्रेस इज बोथ सायकोलॉजिकल अँड फिजिकल अस्पेक्ट. स्ट्रेस जे काय आहे तो कसा असतो सायकोलॉजिकल मानसशास्त्रीय दृष्ट्या पण त्याचा परिणाम शारीरिक गोष्टींवरती पण त्याचा परिणाम होतो. इट इज कॉमन टू बोथ द जेंडर्स.
म्हणजे मेलला पण स्ट्रेस येऊ शकतो, फिमेलला पण स्ट्रेस येऊ शकतो. इट रिझल्ट्स फ्रॉम द डेव्हिएशन ऑफ एक्सपेक्टेशन्स फ्रॉम ॲक्च्युअल सिच्युएशन. स्ट्रेस केव्हा येतो? ज्यावेळेला आपल्याला आपण एक्सपेक्ट केली किंवा अपेक्षा केलेली सिच्युएशन आणि प्रत्यक्ष असणारी सिच्युएशन याच्यामध्ये जेव्हा डिफरन्स पडतो त्यावेळेला स्ट्रेस येतो. इट इज सिम्टमिक potential stress appears with the symptoms. If the potential stress is ignored, it leads to actual stress. इथं काय केलं तर स्ट्रेस जो काय असतो तो स्ट्रेस आपण कन्सिडर करतो, पण तो स्ट्रेस जर त्या कन्सिडरेशनच्या सुद्धा किंवा संभाव्य स्ट्रेसपेक्षा सुद्धा जर आपण इग्नोर केला तर मग ॲक्च्युअल तुम्हाला स्ट्रेस येण्याची शक्यता असते. स्ट्रेस इज ट्रीटेड टू बी निगेटिव्ह. नेव्हरलेस इट हॅज पॉझिटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस दॅट इज कॉल्ड ॲज यूज स्ट्रेस. आता इथं आपल्याला सांगता येईल की आपण स्ट्रेसचं कन्सिडरेशन करायला गेलं तर निगेटिव्ह या अर्थानंच करतो, पण ॲक्च्युअल काही वेळेला आपल्याला पॉझिटिव्ह स्ट्रेससुद्धा येतो. स्ट्रेस इज अन इंटरॅक्टिव्ह कन्सेप्ट. इट डज नॉट स्प्रिंग फ्रॉम द internal organs of the individual. It comes from the interaction of human beings with the environment. Thus environment has a profound influence on the stress. आता स्ट्रेस असतो ती आतमध्ये आपोआप येत नाही, तर ज्या वेळेला इंडिव्हिज्युअल यांचं कॉन्व्हर्सेशन होतं किंवा बाहेरच्या एन्व्हायरमेंटशी इंडिव्हिज्युअलचं कॉन्व्हर्सेशन होतं त्यावेळेला जे काही स्ट्रेस असतो तो बाहेरून आत आलेला असतो. आतून बाहेर स्ट्रेस जात नाही तर बाहेरून आत व्यक्तीच्या स्ट्रेस आलेला असतो. स्ट्रेस इज अ जेनेरिक टर्म्स. इफ it is applied to the context of the organization, it is known as the work stress or job stress. स्ट्रेस ही जी काय कन्सेप्ट आहे ती सगळीकडे लागू होऊ शकते. ज्यावेळेला जॉबवरती एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला स्ट्रेस होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणू शकतो तर वर्क स्ट्रेस किंवा जॉब स्ट्रेस असं म्हणतो. स्ट्रेस ऑकर्स ओनली व्हेन द ह्युमन बिंग फील्स मेडिटेशन ऑफ द इंटरनल ऑर एक्सटर्नल फॅक्टर्स. स्ट्रेस केव्हा येतो? ज्यावेळेला व्यक्ती आतून आणि बाहेरून दोन्ही गोष्टींचा विचार करते त्यावेळेलाच त्या व्यक्तीला स्ट्रेस होतो. ज्यावेळेला व्यक्ती कुठल्याही प्रकारे विचारच करत नाही तर अशा व्यक्तीला स्ट्रेस येत नाही. स्ट्रेस इज रिलेटेड टू द ॲटिट्यूड ऑफ द पर्सनच्या ॲटिट्यूडशी स्ट्रेस हा रिलेटेड आहे. स्ट्रेस डज नॉट ऑकर व्हेन द पर्सन इज हॅव्हिंग अन इनडिफरंट ॲटिट्यूड टू द अपॉर्च्युनिटी. जी काही संधी आहे त्या संधीकडं जर वेगळ्या दृष्टिकोनातून ती व्यक्ती पाहत असेल तर त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे स्ट्रेस येत नाही. स्ट्रेस इज असोसिएटेड विथ सर्टन कॉमन biological disorders such as heart attack, stroke, diabetic, blood pressure, neurological disorders etc. स्ट्रेसमुळं अनेक गोष्टी व्यक्तीला भोगाव्या लागतात किंवा व्यक्तीमध्ये येतात, जसं की व्यक्तीला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. अति स्ट्रेस असेल तर हार्ट अटॅकसुद्धा येतो. त्याचबरोबर डायबिटीस होण्याची शक्यता असते, ब्लड प्रेशर BP वाढण्याची शक्यता असते किंवा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होण्याची पण शक्यता असते. The stress is caused when a person has needs, desires, wishes and expectations and certain forces prevent the person from doing the desired activities. स्ट्रेस कशामुळे येतो तर आपण काही गोष्टी काही गरजा अशा आपण वाढवून ठेवलेल्या असतात, आपण एक्सपेक्टेशन्स किंवा अपेक्षा आपल्या वाढलेल्या असतात आणि ज्यावेळेला आपण त्या अपेक्षांची पूर्तता करू शकत नाही मग त्या अपेक्षा आपल्या स्वतःच्या असतील किंवा इतरांनी आपल्याकडून केलेल्या अपेक्षा असतील आणि त्या ज्या अपेक्षांची आपण जेव्हा पूर्तता करू शकत नाही त्यावेळेला व्यक्तीवरती एक प्रकारे काय येतो स्ट्रेस येतो. Stress or anxiety are not similarly concepts. Anxiety occurs as a result of emotions and caused by the interactiveness of the environmental stimuli. Thus, it is confined to the psychological disturbance. जे काय अँक्झायटी आणि स्ट्रेस या दोन कन्सेप्ट वेगवेगळे आहेत. अँक्झायटी कधी येऊ शकते ज्यावेळेला सायकोलॉजिकली व्यक्ती डिस्टर्ब असते, म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यक्ती डिस्टर्ब असते त्याला आपण अँक्झायटी म्हणू शकतो. ऑन दी अदर हँड स्ट्रेस इज anxiety. The latter needs not always lead to stress. anxiety आणि स्ट्रेसमध्ये डिफरन्स आपल्याला सांगता शकतो. सिमिलरली स्ट्रेस अँड बर्नआउट आर डिफरंट कन्सेप्ट. बर्नआउट आणि स्ट्रेस या दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत. प्रोलॉजिकल स्ट्रेस लीड्स टू बर्नआउट. इट इज अ स्टेट ऑफ माइंड. इट रिझल्ट्स फ्रॉम अ कंटिन्युअस फिलिंग ऑफ इमोशनल स्ट्रेस. जे काय बर्नआउट आहे ते कशामुळे होऊ शकतं तर आपल्याला सातत्यानं जर इमोशनल स्ट्रेस येत राहिला तर त्यामुळे सुद्धा बर्नआउट होऊ शकतं. An individual feels physical, mental, and emotional enthusiasm. Job burnout is characteristic by emotional exhaustion, depersonalization, and
diminished personal accomplishment. Burnout is also closely associated with the so-called helping professions such as nursing, एज्युकेशन अँड सोशल वर्क. बर्नआउट ही जी काही कन्सेप्ट आहे ती जास्त प्रमाणामध्ये नर्सिंगमध्ये किंवा एज्युकेशनमध्ये किंवा सोशल वर्क या ठिकाणी वापरली जाते. नेक्स्ट लेक्चरला आपण कॉजेस ऑफ स्ट्रेस बघूया. थँक्यू.